तर सुरुवातीला आपण पाहत आहोत अर्जुन प्रियाचा तळपाय पाहण्यासाठी तिला पैंजण गिफ्ट करायचा प्लॅन बनवतो. तो हे सगळं चैतन्याला सांगतो आणि म्हणतो, यस, मी आता तिला हे गिफ्ट करणार आणि मग तिच्या पायात घालताना मला तिचा तळपाय पाहता येईल. चैतन्य म्हणतो, अरे पण ती पैंजण वगैरे घालण्यातली मुलगी वाटत नाही रे. त्यावर अर्जुन म्हणतो, पण ती स्टाईल म्हणून एका पायात घालतच असेल. अर्जुन चैतन्याला विचारतो, ते एका पायात घालतात त्याला काय म्हणतात रे? आता हा चैतन्य म्हणतो, अरे बाबा, मला काय यातलं माहीत नाही रा, थांब मी जरा सर्च मारतो. चैतन्य लगेचच त्याचा फोन काढून मोबाईलवरती सर्च मारतो. अर्जुनही आपला फोन काढून मोबाईलवरती सर्च मारू लागतो. चैतन्य मोबाईलकडे बघत म्हणतो, हा सापडलं, अँकलेट. हे ऐकून अर्जुन म्हणतो, येस, मी आताच एक अँकलेट ऑर्डर करतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, जर का हे अँकलेट मी प्रियाच्या पायामध्ये घातलं तर ती मला नाही म्हणणार नाही. चैतन्य हसतच म्हणतो, परफेक्ट. आणि आता दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात. अर्जुन पुन्हा एकदा मोबाईलमध्ये ऑर्डर करू लागतो. तेवढ्यात त्यांना बाहेरून खोकण्याचा आवाज येतो. दोघेही थोडं दचकतात. अर्जुन लगेचच जाऊन दरवाजा खोलून बघतो, पण त्यांना बाहेर कोणी दिसतच नाही. चैतन्य म्हणतो, मला ना कोणाचा तरी आवाज आला. अर्जुन म्हणतो, मलाही कोणाचा तरी खोकण्याचा आवाज आला. त्यावर चैतन्य म्हणतो, एनिवेज जाऊ दे, आपण अँकलेट ऑर्डर करूयात, चल. हे ऐकून अर्जुन चैतन्याला म्हणतो, हळू बोल. आणि दोघेही आपलं काम कंटिन्यू करतात. इकडे सायली सकाळ सकाळच प्रतिमाची शाळा घेत असते. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या, वाचा बघू मी काय लिहिलंय ते फळ्यावर. आता प्रतिमा फळ्यावरचं हळूहळू वाचू लागते. माझं नाव प्रतिमा आहे. मला मोदक आवडतात. या दोघींची शाळा चालूच असते. तेवढ्यात तिथे पूर्णा आजी आणि कल्पना येते. कल्पना सायलीला म्हणते, अरे वा, सायलीची शाळा सुरू झाली. सायली कल्पनाला हसतच म्हणते, सुरू तर होणारच ना. डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना, प्रतिमा त्यांच्या कानावरती सतत शब्द पडले पाहिजेत आणि त्यांच्यासमोर असं लिहून दिलं ना की त्यांना छान वाचायला जमतं. आणि आता हळूहळू ना आपल्याला त्याचा सराव करायचा आहे, असं सायली पूर्णाजी आणि कल्पनाला सांगते. पूर्णाजी मायेने प्रतिमावरती हात फिरवतात. प्रतिमा, मी जाऊ का असं विचारते. सायली, जावा तुम्ही, असं म्हणते आणि प्रतिमा तिथून निघून जाते. सायलीला पूर्णाजी थोड्या अस्वस्थ दिसतात. ती पूर्णाजींना विचारते, काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी हळव्याहून म्हणतात, आपलं नशीब बघ ना कसं आहे. बाप्पाने आपल्याला प्रतिमा परत दिली, पण तिची स्मृती परत नाही दिली ग. आणि आता इतके प्रयत्न करून तिची वाचा परत आली तर ती बोलू शकत नाही. आपणच कुठेतरी अपुरे पडतोय का ग? सायली पूर्णाईला धीर देत म्हणते, तुम्ही असा विचार करू नका. आपल्याला डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना, एखाद्या लहान मुलाला शिकवायला जसा संयम ठेवावा लागेल तसा इथेही ठेवावा लागणार आहे. आणि पूर्णाजी, ते काही कठीण नाही आहे. आणि तसंही आपण वेगवेगळे प्रयत्न करणारच आहोत ना. कल्पनाला सायलीचं बोलणं कळत नाही. ती म्हणते, वेगवेगळे प्रयत्न म्हणजे? आता सायली तिची आयडिया या दोघींना सांगते. आता सायली तिचा मोबाईल हातामध्ये घेऊन रेकॉर्डिंग करू लागते. तन्वी खूप हुशार मुलगी आहे आणि हे रेकॉर्डिंग ती त्या दोघींना ऐकवते. हे बघूनही कल्पनाला काही समजत नाही. ती सायलीला म्हणते, सायली, तू हे काय करतेस? सायली म्हणते, तंत्रज्ञानाचा वापर. पूर्णाजींना काही कळत नाही. त्या म्हणतात, म्हणजे? सायली त्या दोघींनाही समजावत म्हणते, प्रतिमा त्यांच्या कानावर सतत शब्द पडायला हवेत, पण आपण दिवसभर कामात असतो ना. पण असे शब्द मी रेकॉर्ड करून त्यांच्याकडे पाठवत राहिले तर त्या लवकर बोलायला शिकतील. अर्थात आता त्यांच्याकडेही त्यासाठी मोबाईल असावा. त्यावर कल्पना म्हणते, ठीक आहे ना, आपण तिला एक फोन घेऊन देऊया. आता तू इतका चांगला प्रयत्न करतेस तर आपण प्रतिमाला एक चांगला फोन घेऊन देऊया. पूर्णाजी म्हणतात, याचा अर्थ आपण कुठेही असलो तरी प्रतिमाची शिकवण चालू राहणार. पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली, तू स्वभावाने जितकी साधी आहेस ना तितकी हुशारही आहेस ना. आणि तुझ्या या हुशारीचा प्रतिमाला नक्कीच उपयोग होणार आहे. आणि त्या तिघीही आनंदाने हसू लागतात.
इकडे अर्जुन आणि चैतन्य ऑनलाईन पैंजण मागवत असतात. त्यांना डिलिव्हरी 3-4 दिवस लेट दाखवत असते. त्यावर चैतन्य म्हणतो, तू इतका वेळ थांबणार आहेस का? अर्जुन म्हणतो, नाही, प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणण्यासाठी मी 1 दिवसही थांबणार नाहीये. अर्जुन चैतन्याला म्हणतो, मी स्वतः बाहेर जातो आणि पैंजण विकत घेऊन येतो. चैतन्य हसतच अर्जुनजवळ येतो आणि म्हणतो, परफेक्ट, तुझी ही आयडिया ना खूप भारी आहे. म्हणजे प्रिया ना तुझ्यासाठी ऑलरेडी फार वेडी आहे आणि जेव्हा तू तिचा तळपाय हातात घेशील आणि तिच्या पायात पैंजण घालशील तेव्हा ती विसरूनच जाईल की ती कोण आहे आणि तिच्या लक्षातही राहणार नाही की तिच्या पायावरती जन्मखून नाही आहे. आणि तो पुन्हा एकदा हसतो आणि अर्जुनला ऑल द बेस्ट म्हणतो. अर्जुन म्हणतो, असं सो दे, होप फॉर द बेस्ट. चैतन्य अर्जुनला म्हणतो, तू घेऊन ये, मी येतो. अर्जुन चैतन्याला थांबवत म्हणतो, ए थांब थांब, मी बाहेर जाऊन अँकलेट घेऊन येणार हे मला मिसेस सायलीना सांगावं लागेल ना. चैतन्य म्हणतो, मग? त्यावर अर्जुन म्हणतो, अरे पण मी हे सांगू कसं? चैतन्य म्हणतो, सोपं आहे, सायली वहिनींना सांग प्रिया खरी तन्वी नाही आहे. हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तिला अँकलेट गिफ्ट देतोय, सिम्पल. आता हा अर्जुन म्हणतो, मग त्याच अँकलेटने मिसेस सायली मला फासावर लटकवतील. आता चैतन्य अर्जुनवर हसू लागतो. अर्जुन म्हणतो, हसू नको हां, एकतर मिसेस सायलींसमोर मी तन्वीचं नाव घेतलं की त्या काय काय करतात हे तुला माहीत नाही आणि त्याला मागचं आठवू लागतं. प्रियाने जेव्हा अर्जुनला कॉफी बनवून दिलेली असते तेव्हा सायली सतत अर्जुनला कॉफी देऊन टोमणे मारत असते. आता हे सर्व आठवून अर्जुन म्हणतो, नाही, मला पुन्हा एकदा दिवसभर कॉफी नाही पियायची आहे. मला ना कोणतीही रिस्क घ्यायची नाही, पण मी हे सगळं मिसेस सायलींना सांगू कसं? इकडे सायलीचं रेकॉर्डिंग चालूच असतं. तिथे रविराजराव येतात. ते सायलीला म्हणतात, काय गं सायली, प्रतिमाला घरातल्या घरात व्हॉइस नोट पाठवतेस? पुन्हा आजी रविराजरावांना म्हणतात, सायलीच्या मनात आहे की असे वेगवेगळे शब्द प्रतिमाच्या कानावर पडले ना तर तिला लवकर बोलता येईल. रविराजराव म्हणतात, अरे हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही की प्रतिमाची वाचा परत येण्यासाठी आपण असा टेक्नॉलॉजीचा पण वापर करू शकतो. ते सायलीला म्हणतात, पण सायली, तुझे हे प्रयत्न पाहून मला तर असं वाटतंय की मी आता लवकरात लवकर प्रतिमाला माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो. त्यांचं हे बोलणं ऐकून सायलीला एक कल्पना सुचते आणि ती म्हणते, ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही. अहो म्हणजे प्रतिमा त्या जेव्हापासून घरी आल्या तेव्हापासून आपण त्यांना त्यांच्या जुन्या घरी घेऊन नाही गेलो ना. कदाचित त्यांना त्यांच्या जुन्या घरी गेल्यावर खूप काही आठवू शकतं आणि मला असं वाटतंय की आपण त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायला हवं. त्यावर रविराजराव म्हणतात, खरं तर हे माझ्याही लक्षात आलं होतं, पण नंतर मला असं वाटलं की कदाचित प्रतिमा अपसेट होऊन जाईल. सायली म्हणते, पण डॉक्टर जोशीने सांगितलंय ना, त्यांच्या जर भावना जाग्या झाल्या तर त्यांची स्मृती परत येऊन जाईल आणि आपल्या भावना आपल्या हक्काच्या घरात गुंतलेल्या असतात. सायली पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, मला असं वाटतंय की आपण थोडा वेळ तरी प्रतिमा त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलं पाहिजे. सायली सर्वांना विचारते, चालेल का? पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा तिथे गेली ना की तिला अंगण, स्वतःची खोली पाहून काहीतरी नक्की आठवेल. रविराजराव म्हणतात, पूर्णाई, मी तर वाटच पाहतोय, मी कधी एकदा प्रतिमाला घरी घेऊन जातोय आणि आता ना आपण वेळ वाया घालवायला नको. मी सुमनला फोन करून सांगतो, ती सर्व तयारी करून ठेवेल. रविराजराव सायलीला विचारतात, पण प्रतिमा आहे कुठे? त्यावर कल्पना म्हणते, अहो ती आता तिच्या रूममध्ये गेली. कल्पना सायलीला विचारते, सायली, प्रतिमा घरी यायला तयार होईल ना? अर्जुन चैतन्याला म्हणतो, मिसेस सायलींना प्रियाबद्दल सांगण्यात तेव्हाच पॉईंट आहे जेव्हा आपल्या हातात प्रूफ असेल आणि प्रियाच्या पायात अँकलेट घालण्याची पर्सनल गोष्ट फक्त मला माझ्या बेडरूममध्ये करता येईल. अर्जुन चैतन्याला म्हणतो, आता एकच ऑप्शन आहे, जेव्हा प्रिया आणि मी बेडरूममध्ये असेल तेव्हा तू मिसेस सायलींना बाहेर अडवायचं. हे ऐकून चैतन्य म्हणतो, काय? मी? माझ्या यात काय संबंध? अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, तुझ्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू विसरू नको, ही खोली वहिनींची सुद्धा आहे आणि त्यांना मी अडवायचं. तो अर्जुनला म्हणतो, सायली वहिनींना तुझ्यापेक्षा जास्त मी घाबरतो आणि मला काय हे जमणार नाही असं म्हणून तो निघत असतो. अर्जुन चैतन्याला अडवतो आणि म्हणतो, आपण घरी असं सांगू की माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे, मग मला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही आणि मग तुझी सिक्युरिटी गार्डची ड्युटी सुरू. आता हे दोघेही सर्व सांगण्यासाठी खाली येत असतात
आणि इकडे सायली ही तिची बॅग आणि अर्जुनला सांगण्यासाठी तिच्या रूममध्ये येत असते. जिन्यावरती दोघेही एकमेकांना भेटतात. दोघांची बोलण्याची घाई होते आणि दोघं एकसाथ म्हणतात, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता हे बघून चैतन्य म्हणतो, वा वा, दोघांमध्ये किती युनिटी आहे. मग सायली म्हणते, तुम्ही सांगा आधी. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, लेडीज फर्स्ट. आता हा चैतन्य पुन्हा एकदा म्हणतो, अरे वा, पहिले आप, चालू द्या. मग आता सायली म्हणते, बरं, मी सांगते. आम्ही ना प्रतिमा त्याला घेऊन त्यांच्या घरी जायचं ठरवलंय. अर्जुन म्हणतो, का असं अचानक का? सायली म्हणते, प्रतिमा त्यांच्या स्वतःच्या घरी खूप आठवणी असतील ना, आणि कदाचित त्यांना तिथे घेऊन गेल्यावर त्यांना काही आठवू पण शकतं ना. खालून प्रतिमाजी म्हणतात, अरे, प्रतिमाची स्मृती परत यावी म्हणून आपण इतके प्रयत्न करतोय, त्यात अजून एक हा प्रयत्न. कल्पना म्हणते, तू काही काळजी करू नको, आम्ही 2-3 तासामध्ये जाऊन परत येऊ आणि आमच्यासोबत भाऊजीसुद्धा येत आहेत. अर्जुनला हाच चान्स हवा असतो. तो म्हणतो, ग्रेट. तो सायलीला म्हणतो, प्रतिमा त्यांच्या घरी जातील तर त्यांना बऱ्याच गोष्टी आठवण्याची शक्यता आहे. त्यावर सायली म्हणते, म्हणजे आम्ही अजून त्यांना सांगितलं नाही आहे, पण त्या काय नकार देणार नाहीत. त्यावर चैतन्य म्हणतो, सायली बहिणी, तुम्ही त्यांना ॲक्सिडेंट रिक्रिएशनसाठी तयार केलात, मग आता त्या स्वतःच्या घरी जायला का नाही म्हणतील? आता अर्जुन सायलीला म्हणतो, आरामात जा आणि निवांत या. त्यावर सायली म्हणते, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना. अर्जुन जरा अडखळतो आणि म्हणतो, नाही, कॅन्सल. सायली म्हणते, अहो, असं कसं, आता तर तुम्ही म्हणालात मला काहीतरी सांगायचं आहे आणि लगेच कॅन्सल. अर्जुन म्हणतो, माझं काही इतकं इम्पॉर्टंट काम नाही आहे. सायली म्हणते, नक्की ना, मी पर्स आणायला जाऊ ना? अर्जुन म्हणतो, हो, तुम्ही जा, डोंट बी लेट. सायली तिच्या रूममधून बॅग घेऊन येते. सर्वजण निघण्याची तयारी करतात. इकडे अर्जुनला मात्र खूप आनंद होत असतो, कारण त्याला ना आता कोणाला सांगायचं आहे आणि ना विचारायचं आहे. त्याचा जणू एक टेन्शनच संपलेलं आहे. इकडे रूममध्ये प्रतिमाचं डोकं दुखत असतं. ती पूर्ण अस्वस्थ झालेली असते. ते चौघंही प्रतिमाला नेण्यासाठी तिच्या रूममध्ये येतात. प्रतिमाची अशी अवस्था पाहून सायली म्हणते, प्रतिमा काय होतंय तुम्हाला? प्रतिमा कानाकुणा करत डोकं दुखते असं सांगते. सायली म्हणते, तुम्हाला मी गोळी आणून देऊ का पटकन? प्रतिमाची ही अवस्था बघून सायली म्हणते, आता आपल्याला यांना बाहेर घेऊन जाता येणार नाही, त्यांना विश्रांतीची गरज आहे. आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.